प्रभाग 34 से शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष के उम्मीदवार सुनील मानेकर चुनावी मैदान में है। पदयात्रा के दौरान हमारी टीम से बातचीत करते हुए उन्होंने कहा कि उन्हें नागरिकों का अच्छा सहयोग मिल रहा है। उन्होंने बताया कि लोग पदयात्रा के माध्यम से सीधे जुड़ रहे हैं और अपनी समस्याएं व शिकायतें खुलकर साझा कर रहे हैं। सुनील मानेकर ने कहा कि जनता का यह विश्वास उनके लिए प्रेरणा है और चुनाव के बाद प्रभाग की सभी जायज समस्याओं को प्राथमिकता के आधार पर हल करने का प्रयास किया जाएगा। वा वा, मशालची हवा तर राहणारच आहे, कारण मी आधी तुम्हाला सांगितलं की मशाल हे पेटणार म्हणजे पेटणार, आम्हीच पेटून उठलो तर मशाल तर पेटवूनच सोडणार, यात काही शंका नाही आहे। रिस्पॉन्स छान आहे। आम्ही प्रत्येक नगर वाईज पायी रॅली केली आहे आणि पायी रॅली करत असताना इतका छान रिस्पॉन्स आहे की लोकांनी स्वागत केलं, लोकांनी फटाके फोडले आणि जोर शोर मध्ये, आणि माझ्यासमोर असं झालं की भाई हम चलते गए कारवा बढ़ते गया। सुरुवातीच्या दिवसाला 50 लोक होते, आज सांगताना आनंद होत आहे की आज माझ्या रॅलीमध्ये 150 ते 200 लोक आहे। येणाऱ्या काळामध्ये हळूहळू एक निवडणूक ही एका चांगल्या लेवलवर जाणार आहे आणि त्या निवडणुकीमध्ये आमचा विजय, आमचा तिघांचाही विजय, आमचा पॅनलचा विजय हा मात्र निश्चित आहे। प्रचंड तक्रारी आहे, प्रचंड आहे। म्हणजे काही भागामध्ये तर असं आहे की रस्ते बिलकुलच नाही आहे, काही भागामध्ये लोकांच्या घरासमोर सार्वजनिक शौचालय आहे, काही भागामध्ये असं आहे की फक्त रस्ते खोदून ठेवले, मधातून शिवर लाईन टाकली, का टाकली हे कळलं नाही, टेक्निकली काय प्रॉब्लेम आहे त्यांना, आणि ते फक्त खोदून ठेवली आहे। दुसरं अजून काही काम झालेलं नाही आहे। कामं हे खूप म्हणजे बॅलन्स खूप काम आहे, यात काही शंका नाही। विरोधकांना, माझे विरोधक हे कोणीच नाही आणि मी माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये मला तरी वाटत नाही की माझे कोणी विरोधक आहे आणि विरोधक राहतील। येणारी निवडणूक ही फक्त एक 8-10 दिवसाची असते। त्या निवडणुकीमध्ये मी वैचारिक मतभेद पण म्हणू शकत नाही, कारण मी भारतीय जनता पार्टीचा विचारधारेचाच माणूस आहे, त्यामुळे मी वैचारिक पण मतभेद म्हणू शकत नाही। पण कुठेतरी एखाद्या कार्यकर्त्याचे ज्यावेळेला अवहेलना नाही होते त्याचा त्रास होतो आणि त्यातनं काहीतरी दुसरं चूल मांडावं लागते किंवा दुसरं डिसिजन त्या वेळेनुसार घ्यावं लागते। आणि विरोधक हे माझे कोणीच नाही आहे। ते जिंकले तरी मी विजयाची माळ ही माझी पहिलीच राहणार आहे त्यांच्या गळ्यामध्ये। मी जिंकलो तर ते त्यांचे प्रत्येकाचे वेगळे व्ह्यूज आहे, परंतु जिंकणार आम्हीच, मशाल हे पेटवणारच, यात काही शंका नाही। रिस्पॉन्स तर चांगला भेटत आहे आम्हाला। आम्ही प्रत्येक एरियामध्ये महिलांचा आणि पुरुषांचा आम्हाला चांगली साथ मिळत आहे। यंग जनरेशनवाले मुलं मुली चांगले सातत्याने आमच्या पाठीशी नाहीत की येणारे नगरसेवक कसे असायला पाहिजेत हे त्यांनी विचार मनामध्ये ठेवलेला आहे की यावेळेस प्रभाग 34मधून मशाल चिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचंच या प्रभागामधून तिन्ही नगरसेवक निवडून येतील असे लोकांचं म्हणणं आहे। आमचं पाठिंबा त्यांनासुद्धा आहे आणि त्यांचा पाठिंबा आम्हाला आहे आणि आम्ही घरोघरी आतमध्ये जाऊन आम्ही लोकांसोबत संपर्क साधत आहोत, त्यांचा आशीर्वाद घेत आहोत। त्या आशीर्वादानेच आमचं यश होणार आहे, एवढंच।